औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। एसआरपीएफची एक तुकडी सुद्धा इकडे तैनात करण्यात आलेली आहे। 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी या बंदोबस्तामध्ये सध्या रुजू करण्यात आलेले आहेत। 2 ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आलेली आहे आणि याच 2 ठिकाणी फिक्स पॉइंट देखील लावण्यात आलेले आहेत। कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला आधा चेक करूनच सोडण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णा, नेमका आता कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त तिकडे तैनात करण्यात आलेला आहे? आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून कबर काढून टाकावी अशा प्रकारच्या काही लोकांची मागणी सातत्यानं समोर येत आहे आणि त्यामुळेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं दक्षता घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। मी हे जे दृश्य तुम्हाला दाखवतो आहे हे छत्रपती संभाजीनगरकडून औरंगजेबाच्या कबरीकडे आपण जिकडे जातो त्या ठिकाणची हा चेक पॉईंट आहे। बॅरिगेट या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि एसआरपीएफचं एक प्लाटून या ठिकाणी तैनात करण्यात आले। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचे 15 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। काही साध्या वेशातले कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेत। 2 अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी केली गेलेली आहे। शिवाय या सगळ्या परिसरामध्ये जो कोणी व्यक्ती कबर पाहण्यासाठी किंवा पर्यटक जातोय त्याची कसून या ठिकाणी चौकशी केली जाते, त्याची झाडाझडती घेतली जाते, त्याची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच कबरीकडे प्रवेश या ठिकाणी दिला जातोय। आणि आता ही जी दृश्य आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की हे सगळे कर्मचारी यातले जे आहेत ते एसआरपीएफचे कर्मचारी आहेत। काही महाराष्ट्र पोलिसांचे देखील कर्मचारी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक अधिकारी हे इथली स्थिती आहे। आणखी पुढे गेल्यानंतर हा जो आपल्याला ही कमान दिसते त्याच्या पुढे औरंगजेबाची कबर आहे आणि त्या ठिकाणी देखील जिथून आतमध्ये प्रवेश मिळतो तेथे देखील एक चेक पॉईंट लावण्यात आला आहे आणि जिथे एक दरवाजा आहे तिथे देखील पोलीस कर्मचारी आहेत आणि तिथे त्यांची या ठिकाणी चौकशी केली जाते, तपासणी केली जाते आहे। त्यामुळे पोलिसांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे। धन्यवाद कृष्णा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।